नमस्कार मित्रांनो, तर आता गडावर आलेलो आहे मी. तर आता म्हटलं एक मस्तपैकी ब्लॉग बनवून टाकू. तर आता जस्ट बसमधून उतरलेलो आहे. आता आपले काका पण आहेत सोबत, आमनेरचे आहेत. भेट झाली मस्तपैकी. आता आम्ही जातोय आता तलावावर आंघोळ करायला. आंघोळ करून मग दर्शन. हां तेच ना. तर हा तलाव आहे मित्रांनो. इथं आंघोळ करतात सर्व भक्त देवीच्या दर्शनाला जाण्याच्या आधी. हे पहा, इथं महत्व आहे म्हणून आंघोळ करतात. देवीच्या दर्शनाला जाण्याच्या आधी इथं आंघोळ केली जाते. जातोय आता आंघोळला. शनि महाराज की जय हो, दुर्गा मैया की जय हो. मित्रांनो खूप थंड पाणी आहे. आता आम्ही आंघोळ करतोय. लय 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 थंड पाणी आहे. आता आंघोळ करतो मग भेटतो तुम्हाला. आता डुबकी मारतात ना. चला आज काय ते तर मित्रांनो, सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि हा तलाव आहे. इथं सर्वजण पहिले आंघोळ करतात मग दर्शन घ्यायला जातात. आणि आम्ही आता मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे, पण पाणी एकदम थंडगार आहे. जय शंकर बोले. थरथर 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 करतोय. वणीगडचं. आणि मित्रांनो खूप वर्षानंतर मी पहिल्यांदा आलोय इथं. मस्त म्हणून मला तर एकदम भारी वाटतंय. मला असं वाटत नाही की कोणी आलं नसेल. काय ते वणी फोटो बिल्डे बरं. हो थंडी वाजते मित्रांनो. बघू शकता. तर मित्रांनो आंघोळ तर झाली. आता थोडंसं रिकवर होतोय थंडीमुळे. आता मस्तपैकी तयार होतो आणि मग दर्शनाला जाऊ. तिथं तुम्हाला दाखवतो मस्त काय काय. ठीक आहे. सूर्य उगवतोय आणि आता जवळजवळ 8 वाजलेत. इकडे शंकराचं मंदिर आहे समोर. तिकडे आम्ही दर्शनाला चाललो. आणि इकडे पाहू शकता भाविक भक्त मस्तपैकी आंघोळ करताय है ना. पाहू शकता. व्ह्यू पाहू शकता गडाचा कसा आहे. आणि इकडं देवीचा फोटो मस्तपैकी बघू शकता. मित्रांनो इकडं देवीचा फोटो लावलेला होता, तिथं आम्ही फोटो काढून आलो. आता तिकडं जे मंदिर आहे तिथं जायचं आहे. तिथं महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग तिकडं वरती गडावर जाऊ दर्शन घ्यायला. तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघत राहा.
महादेवाचं दर्शन घ्यायला आलो आहे आपण. बघू शकता तुम्हाला, दाखवतो मी तुम्हाला आता महादेवाचं दर्शन. काशी वालों की जय हो, हरिलाल की जय, काशी वालों की जय. हर हर महादेव. जय श्री शंभो शंभो महादेव, हर महादेव. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहेत गडाच्या दर्शनला, म्हणजे देवीच्या दर्शनला वरती. पाहू शकता तुम्ही, वरती चाललेलो आम्ही आणि पायरीद्वारे चाललो. रोपे पण आहे इथं फॅसिलिटी, पण आम्हाला रोपेने काही जायचं नाही. पायऱ्या चढून जायतो आम्ही आता. पुढं दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये, बघत राहा कंटिन्यू. तर मित्रांनो, आता इथून मुख्य आपण जे पायरीवर चढतो ना, तर मुख्यद्वार. मुख्यद्वार आहे, सप्तशृंगी मातेचं मुख्यद्वार आहे. तर इकडनं आपण जावं लागतं आणि ह्या इकडनं आपण खाली येतो जेव्हा दर्शन घेऊन येतो तेव्हा. जय सप्तशृंगी माता की जय. तर मित्रांनो, आता मी जिथून सुरुवात करणार आहे पायरी चढायला, तिथून 360 पायऱ्या आहेत. ओके, इथून मित्रांनो वरती चढायला आपल्याला 360 पायऱ्या. आता बघू, आता मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच मी काय काय घडतं आपल्यासोबत. ठीक आहे. तर मित्रांनो, इकडं पहा जंगल, असं जंगल आहे हे बघा. आता आपण वरती आलेलो आहेत, अजून आपल्याला वरती जायचं आहे. हे वरून क्षेत्र पहा मित्रांनो कसं दिसतं आहे. आणि जर समोर पाहू शकता आपण तलाव, जिथं आपण आंघोळ केली तो पहा. आता आपल्याला अजून वरती जायचं आहे. टप्प्यात जेव्हा येणार, म्हणजे 4 टप्पे चढून, तेव्हा इथं तुम्हाला रामाचं मंदिर दिसेल, बघू शकता. आणि इकडं बसण्यासाठी मस्त व्यवस्था केली. तुम्हाला इथं दिसेल राम मंदिरच्या समोर इकडं पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. जर कोणी थकलंच जास्त, जर काही ताण वगैरे लागली तर इथं पाण्याची सोय आहे. आणि मी तुम्हाला इथून खालचा नजारा दाखवतो, बघू शकता तुम्ही. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथून खालचा व्ह्यू कसा आहे बघू शकता तुम्ही. इकडे लिहिलेलं आहे सर माकडीया पर्वत. तर तो समोर जो दिसतोय तो माकडीया पर्वत आहे. ठीक आहे, पाहू शकता आपण. चला, आपल्याला आता जायचं आहे. अजून 8 बारी बाकी आहे आपली. बारी क्रमांक 8 म्हणजे 4 आपण चढलेले, टोटल 12 बारी क्रमांक आहे, म्हणजे 4 आपण चढलेलो आहे. चला, जय सप्तशृंगी माता की जय. तर बारी क्रमांक 4 जवळ इथं पण बघू शकता आपण एक मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे. परत इकडं पंचमुखी हनुमान, दत्त दिगंबर महाराज. दत्त दिगंबर महाराज. मित्रांनो, आपण आता पोहोचण्यामध्ये आता बारी क्रमांक 1 बाकी फक्त बस.
आणि आपण पोहोचलो आता. पोहोचलोच आपण. बघू शकता तुम्ही. जय सप्तशृंगी माता की जय. जय बजरंग बली की जय. हे आकाश फोटोला काय करतोय? कोण का बरं बनतोय तुझा? मग फोटो बिटो काढ ना 2-4. असं आहे का? अरे हो ना मग गोळा दोघं साईडला आहे. नंतर सांगू आता ते नंतर बोलायची वेळ. मोबाईल खिशात ठेव बरं का. तर मित्रांनो आता मोबाईलला चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. आता फक्त आणि फक्त 9% चार्जिंग बाकी आहे मित्रांनो. तर मी बाकीचे व्हिडिओ काढू शकत नाही. जेवढे व्हिडिओ काढू शकलो तेवढे मी एडिट करून तुम्हाला दाखवतो आणि जिथं मेन आहे ते पण करून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ इथंच बंद करावा लागतो आहे. खाली 5% चार्जिंग राहिली. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.